महिना सुरू आहे, म्हणजे आपण कडक उन्हाळ्याच्या उंबरठ्यावर आहोत. प्रशासनानं पीएचई विभागानं जाहीर केल्याप्रमाणे 5 दिवसांत पाणी पुरवठा करतो असं कळवलेलं होतं. परंतु कालच्या दैनिकांमध्ये वृत्तपत्रांमध्ये अशा बातम्या आल्या की 3 दिवसांत पाणी पुरवठा करणार आहे. संबंधित पीएचई विभागानं या संदर्भात खुलासा करावं की खरोखर आपण आता जाहीर केल्याप्रमाणे 3 दिवसांत पाणी पुरवठा करणार आहोत का. शहरात मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं पाणी येत होतं त्याच पद्धतीनं म्हणजे 3 दिवसाला 3 दिवस, 4 दिवसाला 4 आणि 5 येईल. म्हणजे तुम्ही जाहीर केल्याप्रमाणे पाणी पुरवठा तमाम सोलापूर शहराला तर 3 दिवसांत करणार आहात का. हो हे चालू आहे आपल्याकडे 3 दिवसांच पाणी चालू आहे. अहो चालू आहे म्हणजे आता सर्व सदस्यांच्या भावना ऐकलेल्या आहेत. पाण्याचा प्रश्न इतकं गांभीर्याने झालेला आहे. पूर्वी प्रशासक राजवट 4 वर्ष चाललं, त्या कालखंडामध्ये कुणी भूमिका प्रशासनावर आपल्या पीएचई विभागावर अंकुश नव्हता. अशा पद्धतीनं बेलगाम पद्धतीनं आपलं कामकाज सुरू होतं. परंतु आता सभागृह अस्तित्वात आलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सभागृहामध्ये माननीय महापौरांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराला नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी माननीय महापौरांनी आणि प्रशासनाच्या वतीनं बैठका देखील झाल्या. त्यात देखील आपली सुधारणा होत नाही. म्हणजे काय याचा काय गौरवांना काय समजायला मार्ग नाही आहे. उत्तर द्या. आपल्याकडे 3 दिवसावर पाणी आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो जे 3 दिवसावर पाणी येतं त्यामध्ये वेळ कमी होणार आहे. दादासाहेबांनी इथं बंद केलेलं आहे की बाबा सोलापूर शहराला नियमित पाणी पुरवठा झाल्याशिवाय मी डोक्यावर फेटा बांधत नाही. असा युवा संकल्पनेचा आमदार त्या ठिकाणी सोलापूर शहरात आलोचन दिला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर त्या ठिकाणी आलोचन दिलेलं आहे. त्याचं पूर्तता म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, शहरातील तिन्ही आमदार मंडळी असतील, युवा आमदार देवेंद्रदादा कोटे असतील, याने विशेष प्रयत्न करून 892 कोटी रुपये देखील सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळं, पीएचई विभागाच्या गलथान कारभारामुळं सोलापूर शहराला ब्रिटिश करण्याचं काम सुरू आहे. हे कशा पद्धतीचं द्योतक आहे हे जाणून बुजून प्रशासनाच्या पीएचई विभागाच्या चुकीच्या कारभारामुळं तमाम सोलापूर शहराला ब्रिटिश धरलं जात आहे. एका बाजूला मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, युवा आमदार असतील, भरभरून निधी सोलापूर शहराच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी देत असताना प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळं केवळ प्रशासनाचे पीएचई प्रमुख आणि त्यांचा पीएचई विभागाच याला जबाबदार आहे. त्यामुळं पुढच्या सत्रामध्ये जबाबदार पद्धतीने ज्या पद्धतीने उत्तर दिलेले आहेत त्या पद्धतीने जर पाणी पुरवठा व्यवस्थित नाही केलं तर आम्ही सत्ता जरी असून देखील त्या पीएचईच्या विरोधात आम्ही आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही. महापौर साहेब याची दखल पीएचई विभागाने घेणं गरजेचं आहे.